शिव छत्रपती परिसर भाग 2 यथा 34. नमस्कार, मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर. आपण बघणार आहोत पाठ 18वा. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. शिवरायांची युद्धनीती. चला आपण पाहूया. शिवरायांचे शौर्य व धैर्य. शिवरायांनी वयांच्या 15व्या वर्षी रायरेश्वरांच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयांच्या 50व्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या 35 वर्षाचा हा काळ. या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी हे हयातभर लढले राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी शमशीर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळवले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगांनी भरलेले होत आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसे थोर मुत्सद्दीही होते. शक्ती कमी पडली तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली. अफजल खान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली आणि त्याचा निकाल लावला. धोधो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शाहिस्तेखानावर छापा घालून त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती युक्तीने ते निसटले. त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण. सरदारांची स्वामीनिष्ठा. शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले. सरदारांनी शिवरायावर केवढे निष्ठा होती. वीरबाजी पासलकर पुरंदर किल्ल्याच्या जवळील खळद बेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी कान्होजी जेंदेंना मावळ्यातील देशमुखांना सोबत घेऊन शिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी आयुष्यभर शिवरायांना साथ दिली. फिरंगोजी नरसाळा यांनी चाकणचा किल्ला जीवावर उदार होऊन लढवला. सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. तानाजीचे मुलांचे लग्न टाळून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. सेनापती प्रतापराव गुजर यांनी आदिलशाही सरदार बहलोल खानाशी लढताना हुतात्मे पत्करले. प्रतापराव गुजर यांच्यानंतर शिवरायांनी हंबीरराव मोहिते यांची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. त्यांनी अनेक लढायांमध्ये पराक्रम केला. तसेच जालनासारीच्या वेळी शत्रूंशी लढताना सेनानायक सिंधोजी निंबाळकर यांनी प्राणार्पण केले. महाराजांच्या सेवकांनी दाखविलेल्या स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. शिवरायांचा गनिमी कावा. शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या. भरपूर दारुगोळा होता. शेकडो तोफा होत्या. पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूंच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलूक. इथे डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले. शत्रूंच्या घोडेस्वाराजवळ भरपूर सामान असे. ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठी घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते. या साऱ्या गोष्टीचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर
उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले. यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूंच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रू पक्षांची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत, बेसावध शत्रूंची दाणादाण उघडत. शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वी ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात असा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशहाच्या प्रचंड फौजाचा धुव्वा उडवला. डोंगरी किल्ले. शिवरायांनी डोंगरी किल्ल्यावर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले. मग शिवरायांनी किल्ल्यावरील लहानशी फौज शत्रूंच्या प्रचंड फौजेला 2-2 वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत नसे असे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली आणि नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली. याचे इंगित हेच होते. किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न भिन्न जाती जमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. चौथाई. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसे उभा करणे आवश्यक होते. शत्रूंच्या मुलकावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूंच्या मुलकावर वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत त्यात चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांचा फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आरमार उभारले. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याचा धोका निर्माण होण्याचा संभव आहे हे शिवरायांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदर उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले की आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांची मोठी शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.